IVF ट्रॅपमध्ये लोक अडकतात किंवा काय? हा IVF ट्रॅप म्हणजे नक्की काय? IVF ट्रॅप किंवा इन्फर्टिलिटी ट्रॅप, आता हा फार गमतीदार विषय आहे. चरक ऋषींनी खूप मोठं छान एक वाक्य चरक संहितेत लिहून ठेवलंय. ते म्हणतात, सौमनस्य गर्भधान नाम अग्रम. म्हणजे प्रेग्नन्सी राहायला आणि टिकायला आवश्यक गोष्टींचा जर आपण अग्रक्रम लावला तर सगळ्यात अग्रस्थानी काय येईल तर चरक ऋषी सांगतात सौमनस्य, म्हणजे त्या कपलचं, खास करून त्या स्त्रीचं आनंदी, समाधानी आणि शांत मन. प्रॉब्लेम असा होतो, तुम्ही खूप ॲग्रेसिव्हली ट्रीटमेंट घ्यायला लागलात, ज्याच्यामध्ये तुम्हाला मेंटली, फिजिकली, इकॉनॉमिकली खूप इन्व्हेस्ट करायला लागतंय. सो बेसिकली तुमचं ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट प्रेग्नन्सीसाठी जो ताण उत्पन्न करते, त्यातून जो हॉर्मोनचा बॅलन्स बिघडतो, त्यानेच प्रेग्नन्सीमध्ये मोठा अडथळा निर्माण होतो आणि त्याच्यातून तुम्ही प्रेग्नन्सी राहत नाही म्हणून मग आणखी ॲग्रेसिव्हली उपचार करायला लागता आणि ह्या दुष्टचक्रामध्ये तुम्ही फिरत राहता. कित्येक कपल मेंटली, फिजिकली, इकॉनॉमिकली एक्झॉस्ट होऊन जातात, सगळे उपचार थांबवतात आणि मग त्याच्यानंतर त्यांना नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहते. हे आम्ही खूप वेळा पाहिले. हा इन्फर्टिलिटी ट्रॅप आहे. जोपर्यंत तुम्ही त्या ट्रॅपमधून बाहेर पडत नाही, मेंटली तो कुठेतरी ब्रेक करायला लागतो, तोपर्यंत प्रेग्नन्सी अवघड आहे.